6000 किलोचा श्रीराम हलवा तयार होणार आहे। अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा आज केली जाते आहे। भव्य सोहळा तिकडे होतो आहे आणि त्याच निमित्त पाहायला असेल तर नागपूरमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आणि नागपूरच्या प्रसिद्ध कोराडी मंदिर जे आहे जे जगदंबामध्ये तिथे जे प्रसिद्ध विष्णू शेफ आहेत ते इथे श्रीराम हलवा तयार करतात आहे। काय त्याच्या मागचं प्रयोजन आपण जाणून घेणार। आज श्रीराम हलवा तयार करता इतक्या मोठ्या प्रमाणावरती काय प्रयोजन आहे आणि कशी भावना आहे? भावना खूप छान आहे। प्रभू रामचंद्र 500 वर्षांनंतर आपल्या मंदिरात जात आहेत आणि हा सगळ्या देशाला काय पूर्ण जगात जेवढी ठिकाणी हिंदू मंडळी आहेत किंवा इतर कुठे मंडळी सगळ्यांना आनंद होतो आहे आणि हा उत्सव आम्ही नागपुरात साजरा करतो आहे। त्याचा खूप आनंद आहे। जवळपास 6000 किलोचा हा हलवा तयार होतो आहे आणि हा जगातला सगळ्यात मोठा शिरा असेल, सगळ्यात मोठ्या कढईमध्ये तयार होतो आहे आणि मला सांगायला आवडेल ही कढई जी आहे ती नागपुरात तयार झालेली आहे आणि ज्यावेळी असं ठरलं की 22 तारखेला प्रभू रामचंद्रांचं हे मंदिर जे आहे ते सगळ्यांसाठी उघडं होईल तर त्यावेळी म्हटलं की नाही आपल्यालाही आपल्या क्षेत्रात काहीतरी करायला पाहिजे आणि मग हे म्हटल्यानंतर महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, त्याच्यानंतर DP जैन ट्रस्ट चंद्रशेखरजी बावनकुळे आणि परीक्षित थोरात यांनी मदतीचा हात पुढे केला आणि ही महाकाय कढई तयार झाली जी जगात सगळ्यात मोठी कढई आहे। 15,000 लिटर तिची कॅपॅसिटी आहे आणि 2000 किलो तिचं वजन आहे। सर्जिकल स्टील, तांबं आणि लोखंड यापासून ती तयार झालेली आहे। इथला हलवा झाल्यानंतर दुसरा हलवा जो आहे तो अयोध्येत बनवला जाईल 29 किंवा 30 तारखेला आणि तो जगातला सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास 7 ते 8000 किलो हलवा असेल। विश्वविक्रम पण जो आहे तो नोंदवला जाणार आहे। कोणाच्या नावाने नोंदवला आणि काय काय सामग्री त्याच्यामध्ये पडते? हा विश्वविक्रम जो नोंदवला जातो आहे तो महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी यांच्या नावाने आणि अयोध्येला जो विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे तो श्रीराम प्रन्यासच्या नावाने नोंदवला जाईल। यामध्ये जवळपास 7000 किलो हलवा जो बनतो आहे त्यासाठी 700 किलो आम्ही सोजी वापरतो आहे। साधारण 1000 किलो साखर, 900 किलो तूप, विलायची जायफळ पावडर जी आहे ती साधारण 30 ते 40 किलो आणि बाकी सगळं पाणी, दूध वगैरे हे सगळे प्रकार। किती वेळ लागणार आहे तयार व्हायला? साधारण 3 ते 4 तासमध्ये हलवा तयार होईल। आपण जर पाहिलं असेल तर 3 ते 4 तास हा जो हलवा आहे तो तयार होईल आणि हा हलवा तयार झाल्यानंतर याचं वाटप जे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते इथे केलं जाणार आहे। अशा भव्य अशा कढईमध्ये हा श्रीराम हलवा तयार होत आहे। अयोध्येमध्ये एक वेगळं वातावरण आहे तर या मंदिरामध्ये देखील एक वेगळं वातावरण पाहायला मिळत आहे। कल्पना नासकर, लोकशाही मराठी, कोराडी।